शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61 सोहळा मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर.के. मुदगल व कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता आणि प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी दिली। 18 तारखेला डी.वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या 61चा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला 18 तारखेला कोल्हापूरमध्ये आपण साजरा करतोय। सरांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार विजेता श्री कैलास सत्यार्थीजी ज्यांनी आपली पूर्ण आयुष्य लहान मुलांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी वाहून दिलेली आहे आणि जवळपास 1 लाख लहान मुलं जो शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर होते आणि त्यांच्या समाजामध्ये एक्सप्लॉयटेशन होत होती त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा काम केलेलं आहे। त्यांच्या हस्ते माननीय डॉक्टर संजय पाटील साहेबांचा सत्कार होणार आहे। या प्रकारे आपण या कार्यक्रमाला पुढे जातोय आणि जसा सरांनी सांगितलं की दुपारी 12 ते 1 या काळामध्ये सत्यार्थीजींचा मेजर काम आहे की लहान मुलांना शिक्षणाचे प्रवाहामध्ये कसं आणायचे। तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या 3-4 जिल्हे इव्हन कोकणामध्ये पण त्या फील्डमध्ये काम करणारे सर्व NGOज लोका आणि काय शिक्षक या सर्वांना बोलून आपण एक संवाद त्यांच्याबरोबर दुपारी 12 ते 1 या मेघमल्हार हॉल सयाजीमध्ये ठेवलेला आहे। त्यांचा ग्लोबल विजन काय आहे किंवा त्यांचा एक्सपोजर काय आहे त्याच्या करून आपण आपल्या भागामध्ये कसा चांगल्या पद्धतीने करू शकू यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते।